हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्य साखळीमध्ये आज मी आपणास एका महान व्रतासंबंधी महत्त्वाची माहिती देणार. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, श्री गुरुदत्त महाराजांनी जे अनेक पंथ स्थापन केले त्यातला एक नाथ संप्रदाय हा एक पंथ आहे. तर नाथ संप्रदायामध्ये माघ द्वितीया हा जो दिवस आहे हा धर्मराज बीज नावाने ओळखला जातो. याच्या मागचे मुख्य कारण असे आहे मित्रांनो, प्रयाग क्षेत्री त्रिविक्रम राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृत शरीरात प्रवेश करून 12 वर्षे राज्य सांभाळलेले व गुरु मच्छिंद्रनाथ यांचा बीजांश असलेला धर्मराज नावाचा पुत्र होय. याला त्याच्या वयाच्या 12व्या वर्षी गुरु गोरक्षनाथ यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा दिली. तोच दिवस म्हणजे माघ शुक्ल द्वितीया मित्रांनो, ज्याला धर्मराजबीज या नावाने किंवा धर्मनाथ बीज या नावाने देखील ओळखले जाते. यावेळी स्वर्गातील सर्व देवी देवता हजर होते. प्रयाग नगरीची प्रजा मोठ्या प्रमाणात हजर होती. यावेळी भव्य अन्नदान करण्यात आले होते. प्रत्यक्ष गोरक्षनाथांच्या हस्ते सर्वांना आनंद झाला. मित्रांनो, दरवर्षी याच दिवशी दीक्षाविधी व अन्नदानाचा कार्यक्रम आवर्जून व्हावा अशी इच्छा प्रकट केली. गोरक्षनाथांनी तशी आज्ञा त्रिविक्रम राजाला दिली. तेव्हापासून आजपर्यंत हा उत्सव मोठ्या उत्साहाने सुरू असतो. मित्रांनो, जो कोणी दीक्षाधारी नाथपंथीय आपल्या यथाशक्तीने या मार्गाचा प्रचार प्रसार करेल त्याचे सर्व प्रकारचे दोष, दारिद्र्य, गरिबी, रोगराई सर्व काही हळूहळू नष्ट होईल. मित्रांनो, त्याचा संसार सुखाचा होऊन तो परमार्थाच्या वाटेला लागेल असा गुरु गोरक्षनाथांचा आशीर्वाद आहे. मित्रांनो, असा समारंभ आपण मोठ्या स्वरूपात किंवा घरगुती पद्धतीनेही करू शकता. एक दोघांना दीक्षा देऊन नाथगुरूंचा मान सन्मान करू शकता. नवनाथ ग्रंथाचे पारायण करून, अन्नदान करून, मंत्रजप करून एक प्रकारे हा नाथ संप्रदायाच्या गुरुपौर्णिमा हीच गुरुपौर्णिमा समजावी. मित्रांनो, पण एक लक्षात ठेवा, यातील कुठलंही पारायण म्हणा किंवा मंत्रजप म्हणा हे दीक्षाधारी यांनीच करावं. जर आपण या संप्रदायाशी काही संबंधित नसाल तर माझ्या मते तरी आपणास कुणाचे व किती आशीर्वाद मिळतील माहीत नाही. मित्रांनो, कारण मार्गात राहून आपण मार्गाचा प्रचार प्रसार करतो. मार्गाच्या दूर राहून किंवा इतर मार्गात राहून इतर मार्गाचा प्रचार प्रसार केला जात नाही. मित्रांनो, हे लक्षात घ्या, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा धर्मनाथ बीज संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझे संमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा.
प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरि ओम शिवा महादेवा.